अंजलीचे नवीनच लग्न झाले होते. खूप सारे स्वप्न होते तिचे, जसे प्रत्येक मुलीच्या लग्नानंतर असतात. आपल्या नवीन जीवनसाथीबरोबर आपल्या नवीन वैवाहिक जीवनाविषयी अशीच काहीशी स्वप्न घेऊन अंजली सासरी आली होती. अंजली एका शिक्षित, सुंदर आणि नव्या विचारसरणीची मुलगी होती. अंजली आणि तिचा नवरा सुजय, दोघांचा जोडा अगदी नजर लागावी एवढा सुंदर होता. सुजय एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर कामाला होता, तर तिचे सासरे सरकारी सेवेत कामाला होते, पण आता ते रिटायर्ड झाले होते. अंजलीच्या सासरी कसलीच कमी नव्हती, सर्व सुखसुविधा होत्या. लग्नाच्या दिवशी सर्व विधी पूर्ण करून सुजयच्या घरी पोहोचायला त्या 9 जोड्यास खूप रात्र झाली होती. तरीही सुजयच्या घरी पोहोचल्यावर त्यांच्या आईने त्यांची पूजा विधिवत चालू झाले. तेव्हा अंजलीच्या छोट्या बहिणीने अंजलीच्या सासूला समजावले की अगोदरच खूप उशीर झाला आहे, त्यात लग्नाच्या गडबडीत सर्व खूप दमले आहेत. तुम्हाला जे काही विधी करायचे ते उद्या करा, सर्वांना आरामाची गरज आहे. पण अंजलीच्या सासूने तिचे बोलणे ऐकले नाही. तिनं सर्व विधी पूर्ण केलेच. दुसऱ्या दिवशीसुद्धा काही विधी पार पडले. अंजलीला स्वयंपाकघरात नेऊन काही विधी केले आणि नवीन सुनेला काही गोड पदार्थ करण्यास सांगितले. अंजलीने खीर बनवली, ती सर्वांना आवडली. सासरीने तर अंजलीला बक्षीस म्हणून 1000 रुपये दिले आणि तुझ्या घरची अन्नपूर्णा हो असा आशीर्वाद दिला. तेवढ्या सासूने अंजलीला आपल्या रूममध्ये बोलावून घेतले आणि म्हणाल्या, परवा मी तुमचे दोघांचे वैवाहिक जीवन सुखी समाधानी व्हावे यासाठी एक पूजा ठेवली आहे. त्या दिवशी तू सकाळी लवकर उठून केस धुवून आंघोळ करून नवीन साडी नेस. अंजली आपल्या सासूचे बोलणे ऐकत होती. तिला काही क्षण वाटले सासूचे बोलणं पूर्ण आले, पण तेवढ्यात अचानक सासू पुन्हा बोलू लागली, अंजली अजून एक, तुझ्या मासिक पाळीची तारीख किती आहे? नाही तर मी तयारी करायची आणि सर्व गोष्टीवर पाणी पडायचे. तेव्हा अंजली म्हणाली, आई अजून 5 दिवस आहेत आणि काही होणार नाही, पण लग्नात खूपच धावपळ झाली आहे, त्यामुळे काही सांगू शकत नाही. तेव्हा तिची सासू म्हणाली, तर मग तू गोळ्या खा, कारण लगेच पूजेला विघ्न यायला नको. अंजलीने मान हलवली आणि ती आपल्या रूममध्ये निघून गेली. पूजाविधी पूर्ण सर्व ठीक झाले. सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. आता सुजयची सुट्टीसुद्धा संपत आली होती. आज अंजली बेडरूममध्ये गेली तसं सुजयने तिच्या हाताला धरून आपल्याकडे ओढले आणि तिला आपल्या मिठीत घेतले. सुजय आता अंजलीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अंजलीला त्याला म्हणाली, सुजय मला तुझ्याजवळ काहीतरी बोलायचे आहे. तेव्हा सुजय म्हणाला, बोल ना अंजली. तेव्हा अंजली म्हणाली, सुजय प्लीज नीट लक्ष दे ना माझ्या बोलण्याकडे. आज आई एवढं एकटाच. सुजय अंजलीकडे पाहत म्हणाला, काही बोलली का आई? तेव्हा अंजली म्हणाली, आई म्हणाले आता घरात मंगलमय वातावरण आहे, म्हणून आता असे काही करू नका. हो तर नंतर तिकीट काढून देईन, तेव्हा फिरून या मनासारखं. सुजय तुला नाही का वाटत हे सगळं विचित्र आहे? त्यावर सुजय म्हणाला, अंजली आई थोडी जुनी विचाराची आहे. ती बाहेरून कडक स्वभावाची आहे, पण आतून खूपच नरम स्वभावाची आहे. तू आईला कोणत्याही गोष्टीसाठी मनाई करू नकोस. काही गोष्टी छोट्या असतात पण मनाला लागतात. एखाद्याचे मन दुखले की मग पुढे किती काही केले तरी त्या गोष्टी डोक्यातून जात नाही. आणि हे सर्व 5-6 महिन्यासाठी आहे. आपल्या फ्लॅटचे काम पूर्ण झाले की तू माझ्याबरोबरच राहणार. मग तुला हवं तसं वाग. मी काही तुला कोणत्याही गोष्टीसाठी बंधने घालणार नाही. अंजलीला सुजयचे बोलणे पटले आणि अंजलीच्या आईने सुद्धा तिला हेच सांगितले होते की सुरुवातीला सासरी सर्वांचे ऐकून स्वतःला ॲडजस्ट करायला असतं आणि सर्वांच्या मनात आपले स्थान बनवायचे असते. 5 दिवसांनी सुजय सुट्टी संपल्यामुळे तो कामासाठी निघून गेला. सर्व काही नीट चालू होते. तेवढ्यात अंजलीला मासिक पाळी येते. आता तर तिची सासू तिच्याबरोबर बोलणे तर सोडाच, तिला स्टोअर रूममध्ये राहायला सांगते. सारं काही तिथेच, कोणी बोलायचे नाही आणि बाहेर पडायचे नाही. फक्त तिला जेवण दिले जायचे, ते सुद्धा खिडकीमधून. असे 5 दिवस कसे तरी अंजलीने काढले. मग ती सासूला म्हणाली, पुढे मासिक पाळी आल्यावर माहेरी आईकडे जाईन. तेव्हा सासू बोलते, बरं होईल, घर अपवित्र होणार नाही आणि मला सुद्धा सारखे घर स्वच्छ करायला नको. लोक म्हणतात हे सर्व देवाला चालत नाही, म्हणून तू माहेरी जा. तेव्हा अंजलीच्या मनात विचार येतात, पण मग देवाला फुले कशी वाहतात? फुलं आल्यावरच तर झाडावर फळे येतात. असे स्त्रीचे शरीर आहे. गर्भधारणा करण्यासाठी प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येणे गरजेचे आहे. ते होत नसेल तर माणसाचा जन्म होणार नाही. होऊ दे,
मला कुठे जास्त इथं राहायचं आहे, 5 महिने तर काढायचे आहे, असं बोलून अंजलीने स्वतःला समजावलं. थोडे दिवसांनी कधी सण उत्सव तर कधी पूजा असे काही ना काही सांगून अंजलीला गोळ्या घेण्यास भाग पाडले जायचे. घरात वादविवाद नको म्हणून ती काही न बोलता गोळ्या घेत असे. त्यामुळे वजन वाढणे, चिडचिड होणे असे शारीरिक बदल होत गेले. आपल्या जास्त इकडे तिकडे राहायचे नाही म्हणून अंजली हे बदल सहन करत होती. ती व्यायामसुद्धा करू लागली, पण वजन वाढतच गेले. असे करता करता 1 वर्ष झाले. आता कुठे ती सुजयबरोबर राहायला गेली. सर्व खुश चालू होते. त्यात मध्येच सासूचा फोन आला. अमुक एक पूजा आहे, उपवास करायचा आहे, गोळ्या घे असे चालू होते. पण सुजयसुद्धा आईला काही न बोलताच, आपण वेगळे राहत आहोत, आता सर्व काही ठीक होईल, असं तो अंजलीला समजावत होता. तेव्हा अंजलीसुद्धा विचार करी की आपल्याला नोकरी लागली की आपण सांगू शकतो सुट्टी नाही, मला इकडे तिकडे जायला जमणार नाही आणि उपवाससुद्धा करता येणार नाही, मग गोळ्या घ्यायला नको. एक दिवस सुट्टी होती म्हणून अंजलीने आणि सुजय घरी गेले. तेव्हा घरी इतके नातेवाईकसुद्धा आले होते. तेव्हा सुजयची आणि अंजलीला म्हणाली, सुनबाई, आम्हाला माहीत आहे तुम्ही आता नव्या जमान्यातले आहात, पण लग्नाला 3 वर्ष व्हायला आलीत. काही विचार केलात की नाही मुलाबाळाचा, की अजून टाईम घेणार आहोत? तेव्हा सर्वच नातेवाईक बोलू लागले, आता बस झाले, आता गोड बातमी द्या. किती वर्ष राजा राणीचा संसार करणार? तरी छोटं हवं ना, कुटुंब छोटं हवं ना, घरात ना. सर्वजण मस्करी करत होते, पण हे बोलणे अंजलीला मनाला खूप लागले. तेव्हा अंजलीने सुजयला एक बाजूला घेऊन, बाळाविषयी आपण विचार करायला हवा. असे वर्ष निघून जात आहेत. तेव्हा सुजय तिला समजावतो, तू चिंता करू नकोस, अजून आपले वय गेले नाही. तू बोलतेस तर आपण घरी गेल्यावर कोणत्या तरी मोठ्या डॉक्टरला भेटूया, असं बोलून सुजय अंजलीला समजूत काढतो. घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी ते दोघेही एका चांगल्या गायण्याकडे जातात. अंजली आणि सुजय डॉक्टरांना सांगतात की आम्हाला लग्न होऊन 3 वर्ष होतील, आम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहोत, पण यश येत नाही. मग डॉक्टर अंजली विचारला, तू काही मासिक पाळी योग्य आहे का? ती वेळेच्या वेळी येते का? तेव्हा अंजली म्हणते, हो डॉक्टर, पण मी दिवस पुढे जाण्यासाठी गोळ्या घेत असते. हे ऐकून डॉक्टर म्हणाल्या, आजकालच्या मुली आधी तापावरील गोळ्या घेताना सुद्धा साईड इफेक्ट काय होतील हे विचार करतात. तू तर एवढी शिकलेली मुलगी, तू चूक केलीस. असो, आपण काही टेस्ट करून बघू, मग आपल्या नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजू शकेल. त्याच दिवशी डॉक्टरांनी अंजलीच्या सर्व टेस्ट केल्या, सोनोग्राफी केली. अंजलीच्या मनात भीती वाढत चालली होती. तिच्या मनाची घालमेल वाढत होती, कारण रिपोर्ट काय येणार त्याची तिला चिंता होती. तिच्या शरीरात होणारे काही बदल तिला समजून आले होते. सर्व रिपोर्ट आले. मग डॉक्टर म्हणाले, अंजली, तुमच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आले आहे. त्या गोळ्यामुळे शारीरिक होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे तुमच्या दोन्ही ओव्हरी खराब होऊन चालल्या आहेत. गर्भाशयात गाठ तयार झाल्या आहेत. तू आई होण्याचे 80% चान्सेस कमी आहेत. पण आपण प्रयत्न करून बघूया. मी सुरुवातीला काही गोळ्या देते, त्याने आतील गाठी कमी होऊन निघून गेल्या तर ठीक, नाहीतर गर्भाशय काढावे लागेल, कारण इन्फेक्शन वाढू शकते. डॉक्टरांचे बोलणे ऐकून अंजली आपल्या खुर्चीवरून उठून उभी राहते आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, मला माहीत आहे हे करायला नको, परंतु तुम्हीच सांगा मला ऑपरेशनसाठी कधी यायचे आहे? तेव्हा डॉक्टर म्हणाल्या, अंजली, तू हे काय बोलत आहेस? त्यावर अंजली म्हणाली, नाहीतर काय करू, गर्भाशयच राहणार नाही, मग पिरियड नको काय यायला, आणि माझ्यामुळे कोणचं घर अपवित्र व्हायला नको. बरोबर बोलते ना सुजय? आणि रागातच अंजली सुजयची वाट न बघता हॉस्पिटलमधून निघून जाते. आता सुजय काही बोलू शकत नव्हता, कारण त्याच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. आज आपण 21व्या शतकात राहत आहोत. अपवित्रता त्या दिवसात स्त्री त्यांना बाजूला बसायला सांगते. या जुन्या गोष्टी आहेत. ते करण्यामागचे कारणे पण वेगवेगळी होती. घर अपवित्र होईल, पूजाविधी होणार नाही म्हणून गोळ्या घेणे हा शरीरावर आलेला अत्याचार आहे. या गोळ्याचे दुष्परिणाम पण खूप भयानक आहेत. जी चुकी अंजलीने केली तीच चुकी कोणी करू नये.